नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. 5 मिनिट वेळ काढून वाचा किंवा ऐका. 5 मिनिटात टेन्शनपासून मुक्त व्हाल. हे चांगले विचार नक्की आत्मसात करा. चला तर मग पाहूया. प्रत्येकाच्या जीवनात सगळेच टेन्शन घेत असतात. कोणत्या ना कोणत्या कारणांवरून त्यांना टेन्शन हे येतच असते आणि टेन्शनमध्ये लोक चुकीचा निर्णय घेऊ शकतात. त्याचबरोबर त्यांच्या शरीरावर देखील घातक परिणाम होत असतो. म्हणूनच आज आपण आपले टेन्शन मुक्त होण्यासाठी असे काही चांगले विचार जाणून घेणार आहोत की ज्यामुळे आपण टेन्शनमुक्त होऊ व आपला मन अगदी शांत होईल. जीवनातील सगळं टेन्शन, सगळ्या चिंता, सगळं दुःख संपून जाईल. 1. आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका. कारण प्रत्येकाकडे मलम नसतो, परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र नक्की असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ लावायला. 2. आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत. 3. आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं. थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो आणि उन्हामध्ये त्याच सूर्याचा आपण तिरस्कार करतो. 4. ज्यावेळी माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो ना, तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे, आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे. 5. आपल्या यशाचा रुबाब आईवडिलांसमोर करू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलंय. 6. जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं. 7. जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा लोक मंदिरात फिरण्यासाठी जातात. 8. लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे, नाहीतर त्याच लोकांना तुमच्या डोक्यावर बसायला वेळ लागत नाही. 9. पोटात गेलेले विष एकाच माणसाला मारतं, पण कानात गेलेलं विष सगळीच नातीच संपून टाकतं. 10. कुणाची गरिबी पाहून नातच तोडू नका, कारण गरिबाच्या घरी जितका मान मिळतो तितका मान श्रीमंताच्या घरी मिळत नाही. 11. जोडीदार गरीब असला तरी चालेल, पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा, कारण गरिबी हटवता येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणं खूप अवघड होतं. 12. शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं, पण असं शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्व संपून टाकेल. शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे, पण फक्त तुम्हाला एवढं कळालं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे. 13. जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 1. सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. त्यामुळे पहिले तर लोकांना खुश ठेवणे बंद केले पाहिजे, कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेतात. 2. स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःची इज्जत करा आणि मग दुसऱ्याची. 3. प्रत्येक वेळी हो म्हणणं बंद करा. नाही सुद्धा म्हणायला शिका. नाही म्हणता आलं पाहिजे. 14. लक्ष्मीची चोरी होऊ शकते, परंतु सरस्वतीची नाही. म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना. 15. पूर्ण 9 महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला, म्हणून कोणाला इतकाही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावेल. 16. फोटो काढायला 1 सेकंद लागतो, पण इमेज बनायला आयुष्य कमी पडतं. म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवणाऱ्यावर लक्ष द्या. 17. आकाशात उडणारे पक्षीसुद्धा कधी घमंड करत नाही, कारण त्यांनाही माहिती आहे की आकाशात कायम थांबता येत नाही. शेवटी जमिनीवर यावंच लागणार आहे. 18. कदर करा त्यांची जर मनापासून तुमची काळजी घेतात, नाहीतर आजकाल काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारेच जास्त असतात. 19. कधीही कुणाबरोबर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना
सफाई देण्याची गरजेचं नाही. आणि ज्यांना तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधी तुमचं पटणार नाही. 20. कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका, कारण लोक त्या झाडाचं फलही खातात आणि त्या झाडाला दगडही मारतात. 21. काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं त्यांचं वागणं कुणालाच कळत नाही आहे. अशा लोकांपासून सावध राहा, दूर राहा. 22. जर एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका. थोडा वेळ द्या, विचार करा, नाहीतर नंतर पश्चाताप होईल. 23. आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य. नशीबवान आहेत ते सर्व लोक ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो. 24. कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका, कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात. 25. माणूस कितीही गरीब असला तरीही त्यांच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका, कारण त्यांचा काळ आणि वेळ कधीही बदलेल हे कुणीच सांगू शकत नाही. 26. शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलेला कधीही नाव ठेवू नका, कारण भाकरी आज शिळी आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं, आणि चप्पल आज तुटली असेल पण तिने काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते, हे लक्षात घ्या. 27. माणसाने या 4 गोष्टींची कधीही लाज बाळगू नये: जुने कपडे, जुने मित्र, साधं राहणीमान आणि आपले आई वडील. अशा प्रकारे हे काही चांगले विचार आहेत जे वाचल्यामुळे आपले टेन्शन दूर होईल व आपण टेन्शन मुक्त होऊ शकते. हे चांगले विचार नक्की आत्मसात करा, तुमच्या जीवनात नक्की यशस्वी व्हाल. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.